नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी अशी आहे की शेतकरी मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी अतिवृष्टीने जे आपलं शेत खरडून गेलेलं आहे, शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, तर याच्याच आपल्याला त्या ठिकाणी शासनाचा मोबदला मिळत असतो आणि त्याच माध्यमातून आपल्याला लवकरच आता त्या ठिकाणी अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये 60 लाख हेक्टर क्षेत्र जे आहे तर ते आजपर्यंत बाधित झालेलं आहे आणि यापुढे सुद्धा रिपोर्ट आल्याच्या नंतर सर्व मिळून त्या ठिकाणी हे क्षेत्र जे बाधित झालेलं आहे तर या सर्व क्षेत्रासाठी शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी जे अनुदान आहे तर ते आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीच्या माध्यमातून दिले जाणार आहे। यामध्ये आपल्याला अनुदान मिळवण्यासाठी पहिल्याने आपल्याला त्या ठिकाणी अट होती, ती म्हणजे ई-केवायसीची। जे शेतकरी ई-केवायसी करतील त्या शेतकऱ्याला अनुदान मिळत होतं, पण आता ती अट शिथिल करण्यात आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी ई-केवायसी करायची गरज नाही। त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याला फक्त फार्मर आयडी असणे आवश्यक आहे। ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्याला त्या ठिकाणी जे अनुदान आहे तर ते मिळणार आहे। यामध्ये जो ऑगस्ट महिन्यामध्ये जे क्षेत्र बाधित झालं होतं तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी अनुदान त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि जे उर्वरित शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की आता त्या ठिकाणी दिवाळीच्या पूर्वी आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान त्या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून जे ॲग्रीस्टॅकचं जे लिंक आहे आधार, तर त्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे त्या ठिकाणी पैसे दिले जाणार आहे। तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपण अजूनही त्या ठिकाणी फार्मर आयडी काढली नसेल तर लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या, जेणेकरून आपण या अनुदानापासून वंचित राहणार नाही। तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं पेज फॉलो करा। आपल्या चॅनलला बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद। जय जवान जय किसान।